ठिकाणी आणि राहिलं सगळे सांगत नाही मी तुम्हाला, सगळे रामरूप बनलेले. ऐसा भरत रामे कोंदलाव हरी हरी देशती राम झाला जय श्रीराम मान अत्यंत सुखावला वा महाराज देखो लागला. ऐका ना तुझं बरं म्हणतात आम्ही केले सुखी मला विठ्ठल विठ्ठलमुखी. तिथं भजनाचा गजर आहे, तिथं भक्त सुखी होत असतात त्या ठिकाणी. ऐसा ऐसा आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडले. याचा अर्थ जे बाहेरही तो हा विठ्ठल बरोबर, तो म्हणजे विठ्ठलचा बाहेरचा, हा म्हणजे आतला. असा भरत चिंतनाने राम कथेने राम भजनाने भरून निघला. म्हणजे आत बाहेरून त्या ठिकाणी रामच राम. त्यांना पाहिजे लोक सुखायचे रामच आहेत का. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याचा परिणाम बघा. आपल्या भजनाचा जर परिणाम होत नसत, आपला मित्र जर माळकरी होत नसत, आम्ही माळकरी आपला दररोज मित्र सोबत आहे, तुमच्यात काही पावर नाही, तुम्ही तुमच्या भजनच नाही तुमचं सत्य. ऐका नाही एक जर घेणार असेल ते 8 दिवस जसं चांगला हिंडला तर तो बी ठेवू लागतो. एक जर खाणार असेल ती वल्ली कोणती सगळ्यात पवित्र वल्ली, एकादशीला पण चालते, सगळ्या उपासाला चालते. कोणती वल्ली ती पवित्र वल्ली बर का. ती जर खाणार असेल एखादा मित्र भेटला 8 दिवसात त्याला पण सवय लागते. मग तुम्ही जर सत्यराम भक्त असाल तर तुमच्या संगतीमध्ये येणारा माणूस काळा रामायण वाचायला येऊ नये, काय तर ऐकायला येऊ नये. आणि येत नसेल तर तुमच्या सेवेमध्ये काहीतरी बाधा आहे, निश्चित आपण समजून घ्यायचं. आपल्या सेवेमध्ये बाधा आहे, आपला जर रामायण येत नसेल तर सोडून द्यायचं मग आपण पटकन, तर त्याचा परिणाम आपल्याला होऊ नये म्हणून. अशा प्रकारे त्या ठिकाणी भक्ताच्या भजनाचा परिणाम नुसत्या एकट्यावर नाही झाला, अख्ख्या गावावर. तो पूर्ण नंदीग्राम त्या ठिकाणी राम भक्तीला लागला, राम सेवेला लागला. नाथ महाराज बोलतात नगरा बाह्या राम वृक्ष ध्वनी राम राम जय श्रीराम. राम रूप सकल द्रुम प्लवंग विस्मित प्लव म्हणजे हनुमानजी त्या ठिकाणी. मग काय काय झाड राम राम म्हणतायत, दगड राम राम म्हणतायत, आज काय नवल नाही बरं का. गौऱ्या म्हणल्या का नाही कलियुगामध्ये ते त्रेतायुग होतं रामाचं त्या ठिकाणी. झाड वृक्ष पाषाण अवघे राम रामच परिणाम आहे. त्याचा परिणाम आहे अखंड चिंतनाचा परिणाम आहे त्या ठिकाणी. आवडे देवाशी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार सकाळ दुपार संध्याकाळ. असं आहे का तुम्हाला पाहते निरंतर भरताचं भजन निरंतर होतो, त्यामुळे तुझी नव्हती त्या ठिकाणी. म्हणून त्या निरंतर भजनाचा परिणाम तुम्हाला सांगू का. जागृती स्वप्नी आणि सुसुप्ती या 3 अवस्था. जागृतीमध्ये भजन केलं, सुसुप्तीमध्ये म्हणजे झोपेमध्ये आणि स्वप्नामध्ये देखील त्यांचं भजन बंद होत नाही बरं का. तुम्ही एक प्रयत्न बघा, तुम्ही भजन म्हणत म्हणत राम राम म्हणत किंवा कोणतं तुम्हाला जे नाम आहे ते म्हणत झोपी जायचं, सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला नामच आठवणा. माझा अनुभव मी तुम्हाला सांगितला. जे तुम्ही रात्री चिंतन करीत झोपले ना तर तेच चिंतन आठवणार. तुमचं भजन याचा अर्थ काय होतं, झोपेमध्ये देखील चालू होतं. असंच भजन भक्ताने रात्रंदिवस केलं त्या ठिकाणी, त्याचा परिणाम या जडमुळावर त्या पंचमहाभूतावर देखील झाला असे या ठिकाणी सांगतात. हो दिशा तुम्ही दीनाने तृणे कोंदली राम नामे वायू करते राम नामे व्योम रामे आकाश तत्व त्या ठिकाणी वायू तत्व मधून गेले त्या ठिकाणी. आणि सगळीकडे काय सुरू राम 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 राम. कोणतंही त्या ठिकाणी आवर्तन वाया जात नाही. मग दिशा किती दिशा तर 10 दिशा. 10 दिशातून अवकाशातून असं कविते बरं काही काय प्रमाण नाही. विमान आमचे भिरभिरते अनुरेणूंचे ग्रह मुलांचे रहस्य सारे उलगडते. म्हणजे मुख्य 4 दिशा, उप 4 दिशा, उद्धव आणि आधर, अशा प्रकारे 10 दिशा. त्या 10 दिशा म्हणजे राम 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 ते कथाचा ध्वनी पसरला. त्याचा परिणाम या वायू हे पंचमहाभूतापैकी एक भूत आहे. आकाश मग का पृथ्वी पाण्यामध्ये विलीन होते. पाणी ह्याच्या वायूमध्ये, वायू अग्नीमध्ये, अग्नी आकाशामध्ये, आकाश पुन्हा विलीन होतो. आकाश परमात्मामध्ये परब्रह्मामध्ये. मग बरोबर आहे का नाही, परब्रह्मामध्ये आकाश विलीन होतं. ह्याच्यात गगना होणी वाहन आकाशापेक्षा मोठं काय देवाचं नाव आहे. म्हणून त्या आकाशामध्ये कोण गेलं म्हणजे मोठे ते आकाशाचा मावळा असं भजन भक्ताने केलं. नाथ महाराज बोलतात सत्संगे धरा सधरो भूते वागविते निरंतर सांगून कठीण तो प्रकार मृदू अनुवार स्वेता. बघा त्या ठिकाणी